रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, स्वराज्याचा विचार परकीय सत्तेला न झुकला. स्वतःच राज्य उभारण्याची जिद्द महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत अन्यायासमोर झुकायचे नाही, माणूस म्हणून ताटमानेने उभा राहायचे हा विचार पेटवला. ही भूमी वीरांची, ही हवा अभिमानाची, ही भाषा गर्जनेची, ही शान महाराष्ट्राची. शिवरायांच्या विचाराने देश घडला, म्हणूनच इतिहास सांगतो महाराष्ट्र म्हणजे शिव छत्रपतींची शाळा. खरं तर आपला महाराष्ट्र कसा आहे? आपला महाराष्ट्र म्हणजे मावळ्यांच्या मावळ मनाचा, भक्तीच्या ऐन शिराचा महाराष्ट्र, शक्तीच्या पैल शिराचा महाराष्ट्र, मराठ्यांचा स्वाभिमान बुलंद आणि जिवंत ठेवणाऱ्या माझ्या शिवबांचा महाराष्ट्र. महाराष्ट्रावर 5 सुलतानी सत्ता करत होत्या, त्या सतत लढाईला जात असायच्या. अशा परिस्थितीत सिंदखेडचे राजे लंगोजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडिका जिजाऊ आणि यांचा विवाह निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. दोन्ही राजघराणे नेतृत्वाचे संस्कार घडत गेले. जिजाऊंना वाटे या गुलामी अन्यायी सत्तेपेक्षा न्याय देणारे स्वराज्य असावे. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्माला आला. अरे माझा राजा जन्माला आला, माझा शिवबा जन्माला आला. त्यांचा कैवारी जन्माला आला. अरे माझा राजा जन्माला आला, माझा शिवबा जन्माला आला. शिवराज जिजामातेच्या शिक्षणाखाली वाढू लागले व बाल शिवाजीचे शिवाजी महाराज बनवले. चंड जो प्रचंड है, अभिमान वो अखंड है, सूर्य जो मशाल है, शिखर वो विशाल है, अस्तित्व वो सवाल है, अजय तू शिवराय है, तुम्ही तो शिवराय है.